Hello everyone. Now today we are going to talk about our today's topic, Human Genome Project. So Human Genome Project is very important topic in genomics. So now in this video we talk about the Human Genome Project. So Human Genome Project is initiated in 1990 under the International Administration of Human Genome Organization, that is HUGO or HUGO. So this project was coordinated by US Department of Energy and National Institute of Health. So and on this Human Genome Project, other international partnership in United Kingdom, France, Germany, Japan, India and China is also there. Then the Human Genome Project is begin in 1990, but this project is completed in 2003. So Human Genome Project is the multinational researcher project to determine the genomic structure of human genomes. So the main aim of these projects are mapping entire genome at the level of nucleotide sequence. तर याचा सगळ्यात पहिलं जे मेन एम होतं ते होतं मॅपिंग ऑफ इंटायर जिनोम. तर ह्युमनचा जो इंटायर जिनोम आहे त्याची काय करणे, मॅपिंग करणे, पण कोणत्या लेवलवर, न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स लेवलवर, जीन लेवलवर नाही तर त्याच्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स लेवलवर काय करणे होतं, इंटायर जिनोमची मॅपिंग करणे होती. देन सेकंड एम इज दिस प्रोजेक्ट इज टू स्टोअर इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम प्रोजेक्ट इन डाटाबेसेस. तर प्रोजेक्ट हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये जे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत आहे त्याला स्टोअर करून ठेवणे कोणत्या याच्यामध्ये, डाटाबेसेसच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, हे सेकंड एम होतं या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं. देन थर्ड एम इज टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक फॉर अनालिसिस ऑफ डाटा. म्हणजे तो जो डाटा त्यांनी कलेक्ट केला आहे त्या डाटाला अनालिसिस करण्यासाठी काही टूल्स अँड टेक्निक डेव्हलप करणे, हे सुद्धा त्याचं एक एम होतं. देन नेक्स्ट एम इज ट्रान्सफर ऑफ रिलेटेड टेक्नॉलॉजी टू द प्रायव्हेट सेक्टर. म्हणजे ज्या रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे, ह्युमन जिनोम प्रोजेक्टच्या रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या काय करणे, ट्रान्सफर करणे कुठे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, सच ॲज इंडस्ट्रीज. देन नेक्स्ट टेकिंग केअर ऑफ लिगल, इथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराइज फ्रॉम प्रोजेक्ट. आणि ह्या प्रोजेक्ट पासून जे काही लिगल इथिकल सोशल इश्यू येत असेल तर त्यांची काय करणे, काळजी घेणे, हे सुद्धा काय होतं त्या प्रोजेक्टचं एक एम होतं. तर हे डिफरंट टाइप्सचे एम होते या प्रोजेक्टचे, की त्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे हा सक्सेसफुल झाला. So the Human Genome Project is closely associated with the rapid development of new area of biology called as the bioinformatics, and the Human Genome Project work allowed researcher to understand the blueprint in building and constitution of the human genome. And from this project, researcher learn more about the function of genes and function of proteins also. And the major impact of this Human Genome Project in different fields like medical field, biotechnological field, and then last is life sciences field. So this all is the main aims of this Human Genome Project. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये फक्त ह्युमनचा जिनोमचा स्टडी नाही करण्यात आला, तर त्याच्यामध्ये अदर ऑर्गॅनिझमचा सुद्धा जिनोमचा स्टडी करण्यात आला. ज्याचे जे ऑर्गॅनिझम, असे ऑर्गॅनिझम ज्या ऑर्गॅनिझमला आपण ऍज अ मॉडेल म्हणून आपल्या लॅबोरेटरीमध्ये काय करतो, यूज करतो. तर ह्युमन सोबत कम्पॅरेटिव्ह स्टडी म्हणून अदर ऑर्गॅनिझमची जिनोमची सुद्धा याच्यामध्ये स्टडी करण्यात आली होती ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये. का बरं, कारण त्यांना काय करायचं होतं, ह्युमनचा जिनोम आहे आणि अदर ऑर्गॅनिझमचा जो जिनोम आहे त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन करायचं होतं. म्हणजे असे किती जीन आहे की जे ह्युमन मध्ये आणि अदर ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा काय करतं, सेम फंक्शन करतं किंवा सेम प्रोटीन बनवतं. तर हे स्टडी करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे हा स्टडी केला होता सायंटिस्टने. तर इन this Human Genome Project provide complete and accurate information about the human genome. And in human genome, after the study of Human Genome Project, सायंटिस्टला माहित पडलं की ह्युमनचा जो जिनोम आहे तो किती लांब आहे, म्हणजे त्याची साईज काय आहे, त्याच्यावर किती न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे, देन त्याच्यावर किती जीन्स प्रेझेंट आहे आणि तो किती क्रोमोझोम पासून बनलेला आहे. तर हे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती कधी माहित पडली, आफ्टर स्टडी ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. अँड ह्युमन जिनोम सोबतच अगेन अदर जे ऑर्गॅनिझम आहे त्या अदर ऑर्गॅनिझमची सुद्धा स्टडी या प्रोजेक्ट मध्ये करण्यात आली. तर आपण बघू की ह्युमनच्या जिनोम मध्ये किती क्रोमोझोम आहे, किती जीन्स आहे आणि किती साईज आहे. तर ह्युमन जिनोम, ठीक आहे. तर ऑर्गॅनिझम कोणता आहे, ह्युमनला सायंटिफिक नेम जे आहे ते आहे होमोसॅपियन. तर ह्युमन मध्ये स्टडी केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की 46 क्रोमोझोम आहे. देन त्याच्यामध्ये जे इस्टिमेटेड क्रोमोझोम नंबर जे होते ते होते 33
1000 अँड आफ्टर दॅट द एस्टिमेटेड साईज ऑफ बेस पेअर, त्याच्याला जो डीएनए होता त्याच्यावर डीएनए वर बेस पेअर जे होते ते होते 3 बिलियन बेस पेअर जे आहे ते ह्युमनच्या जिनोमवर प्रेझेंट. ठीक आहे. आफ्टर दॅट त्यांनी ह्युमनचा जिनोम एस्टिमेट केल्यानंतर त्यांनी अगेन माऊसचा जिनोम सुद्धा एस्टिमेट केला. आणि त्यांनी जेव्हा माऊसची स्टडी केली तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की क्रोमोझोम जे आहे माऊसमध्ये ते असतं 40 क्रोमोझोम असतं. देन त्याच्यामध्ये जे जीन आहे त्याच्या डीएनएवर जे जीन प्रेझेंट आहे ते असतं 25,000 अँड द एस्टिमेटेड साईज ऑफ बेस पेअर ऑफ धिस माऊस जिनोम इज 2.9 बिलियन. देन नेक्स्ट इज द fruit fly. Scientific name is of fruit fly is the Drosophila melanogaster. तर ड्रोसोफिला मध्ये किती क्रोमोझोम असतात? 8 क्रोमोझोम असणार. आणि त्याची जे एस्टिमेटेड जीन नंबर होते ते होते 13,000 अँड द एस्टिमेटेड साईज ऑफ जिनोम होता 165 मिलियन. देन नेक्स्ट प्लांट मध्ये त्यांनी स्पेशली जो मोहरीचा प्लांट म्हणतो आपण त्याला एरोडॉप्सिस. ठीक आहे. एरोडॉप्सिस जो प्लांट आहे त्या एरोडॉप्सिस प्लांटचं त्यांनी काय केली होती याच्यामध्ये स्टडी केली होती. मोहरीचं झाड त्याला म्हणतो आपण राई. ठीक आहे. तर तो जो प्लांट होता त्याच्यामध्ये क्रोमोझोम जे होते ते होते 10. देन त्याचा जो जिनोम होता किंवा त्याच्यावर जे जीन प्रेझेंट होते जिनोमवर ते जीन होते 25,000 अँड द साईज ऑफ जिनोम होती 157 मिलियन. ठीक आहे. देन नेक्स्ट त्यांनी स्टडी केली राऊंडवर्मची. राऊंडवर्मला आपण सी एलिगन्स सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. त्यांचं सायंटिफिक नेम आहे राऊंडवर्मचं सी एलिगन्स. तर सी एलिगन्स मध्ये 12 क्रोमोझोम होते. क्रोमोझोम जे होते ते 12 होते. देन त्याची एस्टिमेटेड जीन नंबर जो होता तो होता 19,000 अँड द एस्टिमेटेड साईज होती त्याच्यावाल्या जिनोमची 97 मिलियन्स. देन नेक्स्ट होता ईस्ट जो आहे हा जो ईस्ट आहे या ईस्टचं सायंटिफिक नेम आहे सॅकिरोमायसेस सर्व्हिसी. ठीक आहे. सॅकिरोमायसेस सर्व्हिसी मध्ये क्रोमोझोम नंबर होता 32. ठीक आहे. 32 क्रोमोझोम होते त्याच्यामध्ये. आणि त्याचे एस्टिमेटेड जीन जे होते ते होते 6,000 अँड त्याचा जो एस्टिमेटेड साईज होता जिनोमचा तो होता 12 मिलियन. ठीक आहे. देन नेक्स्ट आफ्टर दॅट लास्टली बॅक्टेरिया म्हणजे स्पेशली इकोलाय. त्याच्यामध्ये इकोलाय स्टडी करण्यात आली होती. आणि आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियामध्ये सिंगल जिनोम असतो, सिंगल क्रोमोझोम असतो आणि तो कसा असतो सर्क्युलर असतो. म्हणजे बॅक्टेरियामध्ये सिंगल क्रोमोझोम असणार आणि त्याचे एस्टिमेटेड जीनचे नंबर जे आहे ते आहे 4,400 आणि त्याच्या जे जिनोमची साईज आहे ती आहे 4.6 मिलियन. तर ही जी सगळी स्टडी आहे कधी करण्यात आली? ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये. तर सगळ्यात पहिले ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये ह्युमनच्या जिनोमची स्टडी करण्यात आली. म्हणजे त्याच्यावर किती क्रोमोझोम्स आहे, त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहे, त्याच्या जिनोमची साईज काय आहे आणि त्याच्यावर किती जीन प्रेझेंट आहे. आणि आफ्टर दॅट हे जे सगळे आहे हे मॉडेल ऑर्गॅनिझम आहे जे आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतो फॉर द कम्पॅरिझन विथ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमनच्या जिनोम सोबत कम्पॅरिझन करण्यासाठी हे जे अदर मॉडेल ऑर्गॅनिझम आहे यांच्या जिनोमची सुद्धा स्टडी करण्यात आली होती. आणि ही स्टडी कशासाठी करण्यात आली होती? नॉट ओनली फॉर द एस्टिमेटेड ऑफ जिनोम नंबर, याच्यामध्ये जीनचा नंबर एस्टिमेट करण्यासाठी नाही, तर ते जीन जे आहे हे कसे यूज होतं आणि ते स्पेसिस स्पेशली ज्या स्पेसिसमध्ये प्रेझेंट आहे त्या स्पेसिस त्या जिनोमचा किंवा जीनचा यूज कसा करतो यासाठी करण्यात आली होती. म्हणजे फक्त आपल्याला जीनचा नंबर माहित करण्यासाठी नाही, तर ते जीन जे आहे ते कसे यूज होतं बा त्यासाठी सुद्धा ते स्टडी करण्यात आली होती. आणि ही जी त्या जिनोमची यूज आहे त्या जीनच्या यूजवरून त्याची कम्पॅरेटिव्ह स्टडी करण्यात आली की ह्युमन जिनोम जो आहे किंवा ह्युमन जो आहे तो जीनचा यूज कसा करतो आणि अदर जे ऑर्गॅनिझम आहे, अदर जे मॉडेल ऑर्गॅनिझम आहे ते त्यांच्या जिनोमचा किंवा जीनचा यूज कसा करतात आणि त्यांच्यामध्ये काही कम्पॅरिझन आहे का. बट आफ्टर स्टडी त्यांनी स्टडी केल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की काही जीन असे आहेत जे अदर ऑर्गॅनिझम मध्ये किंवा अदर मॉडेल ऑर्गॅनिझम मध्ये आणि ह्युमन बॉडीमध्ये काय करतं सेम फंक्शन करतं. तर ही जी सगळी स्टडी आहे ही कधी करण्यात आली? आफ्टर स्टडी ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. सो मेन एम ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज टू स्टडी द जीन, म्हणजे ह्युमनचे जीन आणि अदर ऑर्गॅनिझमचे जीन जे आहे ते सेम फंक्शन करतं की डिफरंट फंक्शन करतं, और सेम प्रोटीन बनवतं की डिफरंट प्रोटीन बनवतं, हे स्टडी करणे हे मेन एम होतं ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं. आणि हे कधी कम्प्लीट झालं? 2003 मध्ये. आणि इनिशिएटेड कधी झालं? 1990 मध्ये. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा कम्प्लीट करण्यासाठी जवळपास त्यांना 13 वर्ष लागली. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ सायंटिस्टनी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट दिलं. नंबर ऑफ सायंटिस्टनी याचं नॉलेज काय केलं? इनगट केलं. याचं नॉलेज जे आहे नंबर ऑफ सायंटिस्टनी डिफरंट फील्डमध्ये यूज सुद्धा केलं. म्हणजे जसं
मेडिकल फील्डमध्ये यूज केलं असेल काही सायंटिस्टनी बायोटेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये यूज केलं, काही सायंटिस्टनी लाईफ सायन्सेस फील्डमध्ये यूज केलं. तर हे नॉलेज जे आहे, जे नॉलेज त्यांना कुठून भेटलंय, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पासून. हे नॉलेज त्यांनी डिफरंट फील्डमध्ये यूज करायला चालू केलं, कारण ह्या नॉलेजचा जो इम्पॅक्ट आहे हा डिफरंट फील्डवर पडतो. त्यामुळेच हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेसफुल सुद्धा झाला. सो I hope you understand the Human Genome Project very well. So, thank you.